गुड मॉर्निंग मित्रांनो, आजच्या लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मागच्या खूप दिवसापासून आपल्या चॅनलवर व्हिडिओज आलेले नाहीत कारण मी आउट ऑफ स्टेशन होतो व मी ट्रेड करू शकलो नाही। तर आजपासून मी पुन्हा माझी ट्रेडिंग रिझ्यूम केली आहे। तर आजपासून आपल्याला असेच लाईव्ह ट्रेड ॲनालिसिसचे व्हिडिओ बघायला मिळतील। तर जर आत्तापर्यंत आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा, कारण याने आपल्या ट्रेडिंग लाईफमध्ये खूपच फायदा होईल। तर जसं आपण माझ्या ऑर्डर बुकमध्ये बघू शकतो की आत्ताच मी निफ्टीमध्ये पुट साईडला एंट्री घेतली होती 10:05 व अवघ्या 11 मिनिटांमध्ये मी टार्गेट बुक करून मार्केटच्या बाहेर पडलो। तर चला आजचा आपण प्रॉफिट बघू। आज मी टोटल प्रॉफिट केला आहे 672 रुपयाचा। एकदा रिफ्रेश करून दाखवतो। तर चला या ट्रेड मागचं ॲनालिसिस काय होतं व मार्केट काल इतकं पडल्यानंतर सुद्धा कालचा आपण हा चार्ट बघू शकतो। मार्केट एक सलग 17,500 पासून ते 17,100 पर्यंत पडलेला आहे। इतकं पडल्यानंतर सुद्धा मी आज पुट साईडमध्ये एंट्री का घेतली याचा ॲनालिसिस करू। जर आपण निफ्टीचा मोठा चार्ट बघितला 50 मिनिटचा तर आपल्याला इथं बघायला मिळत आहे की निफ्टी कंटिन्युअस डाऊन ट्रेंडमध्ये आहे। एक लोअर हायच्या फॉर्मेशनमध्ये निफ्टी खाली येत आहे। तर म्हणून आज आपण सेलिंग प्लॅन केली व कालचा जर आपण डाटा बघितला तर निफ्टीमध्ये सेलर्स खूपच स्ट्रॉंग आहेत। परवा निफ्टीला गॅप डाऊन ओपन करून एकाच रेंजमध्ये त्यांनी कन्सोलेशन केलं। नंतर कालच्या सेशनला बायर्स वर घेऊन जाण्याचा प्रयत्न केला पण सेलर्सने पुन्हा निफ्टीला खाली आणले व काल एक आपल्याला मोठा फॉल बघायला मिळाला। आता इतका मोठा फॉल बघितल्यानंतर जे रिटेल लोक आहे त्यांनी आज कॉल बाय केले असतील ह्या एक्सपायरीचे। असा विचार करू की आता निफ्टी तर अजून वर जाईल 17,400 किंवा 17,500च्या लेवलपर्यंत जाईल, कारण इतका फॉल आल्यानंतर मार्केट सहजासहजी खाली जात नाही अशी त्यांची समजूत असते। परंतु बिग प्लेयर्स याच रिटेल लोकांना ट्रॅप करतात। जर आपण आजचं मार्केट बघितलं तर निफ्टी ओपन झाला, पहिली कॅन्डल तर डोजी बनवली, नंतर सेलर्स आले व या लेवलला ब्रेकडाऊन दिला। परंतु कधी मग ब्रेकडाऊन झाल्यानंतर तो जो लो असतो त्या कॅन्डलचा त्याला ब्रेक व्हायला पाहिजे, मगच तो ब्रेकडाऊन सस्टेनेबल ब्रेकडाऊन असतो। परंतु इथे लो ब्रेक नाही झाला व मार्केट सलग वर गेलं व ज्याने पण इथे रँडमली शॉर्ट केलं असेल त्या सर्वांचे स्टॉप लॉस खाल्ले। स्टॉप लॉस खाल्ल्यानंतर आता मार्केट या लेवलच्या वर गेलं होतं या ठिकाणी व 17,200ची राऊंड नंबर आहे त्याच्यावर पण जाऊन ट्रेड करत होतं। तर इथे खूप लोकांनी कॉल बाय केले असतील या विचाराने की इथं आता डब्ल्यू पॅटर्न बनले आहे व मार्केट काल इतकं पडलं आहे तर एक रिट्रेसमेंटसाठी वर जाईल। परंतु मार्केटने पुन्हा त्या सर्वांचे स्टॉप लॉस खाल्ले व खाली एक रेड हेल्दी क्लोजिंग दिली। आता ही क्लोजिंग दिल्यानंतर पुन्हा बायर्स मार्केटमध्ये आले व मार्केटला वर घेऊन जाऊ लागले। परंतु आपण जिथे लेवल बघितली तर बायर्स इतके स्ट्रॉंग नाहीत। बायर्स मार्केटला या रेड कॅन्डलच्या वर सुद्धा घेऊन नाही जाऊ शकले। याने आपल्याला बायर्सची विकनेस व सेलरची स्ट्रॉंगनेस बघायला मिळते। तर म्हणून 3 कॅन्डल कन्सोलेशन नंतर जेव्हा ही ब्रेकडाऊनची कॅन्डल आली या लेवलला जेव्हा निफ्टीने ब्रेकडाऊन दिला एका रेड हेल्दी क्लोजिंगने शॉर्ट केले मी या लेवलला, माझा स्टॉप लॉस होता या लेवलच्या आसपास। इथे आल्यानंतर जर निफ्टी कशा प्रकारे बिहेव करतो यानुसार मी इथे एक्झिट करणार होतो व माझं टार्गेट होतं या लेवलच्या आसपास। या लेवलला ब्रेक करून निफ्टी खाली जाईल व ज्यांनी पण इथं बाय केले आहे या लेवलला त्यांचे स्टॉप लॉस खाईल। या थिंकिंगने मी इथे सेल केले व इथे माझं टार्गेट अचीव झालेलं आहे। आता मी स्कॅल्पिंग करतो म्हणून मला टार्गेट बुक करायला लागतं। जर आपण ट्रेडिंग करत असतो जी नॉर्मल लोक करतात स्टॉप लॉस ट्रेल करत तर आपण एक मोठा मूव कॅप्चर करू शकलो असतो। परंतु जसं आपण स्कॅल्पिंग करतो तर आपल्याला टाईम टू टाईम प्रॉफिट व लॉस बुक करायची डिसिप्लिन असायला हवं। तर अशा प्रकारे आज मी पुट साईडला एंट्री घेऊन मार्केटमध्ये पैसा कमवला आहे व इथे मला आता निफ्टीचं नेक्स्ट टार्गेट दिसतं 17,050, दुसरा टार्गेट 16,980च्या आसपास। तर जर आपल्याला आजची ॲनालिसिस आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू।